रायपूर बारी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने पकडली वाहनासह 3 लाखाची दारू। बनावट दारूची वाहतूक साक्री तालुक्यातून होत असल्याची माहिती मिळताच धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने रायपूर बारी नजीक नाकाबंदी करत ही दारू वाहतूक उधळून लावली। 1,80,000च्या दारूसह 3 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेतले असून 1 जण फरार आहे, त्याचा शोध घेतला जात आहे। वेहेरगाव फाट्याकडून रायपूर बारी मार्गे वाहनातून बनावट दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती LCBचे PI श्रीराम पवार यांना मिळाली। त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले। पथकाने वेहेरगाव फाट्यापासून रायपूर बारी रोडावर काही अंतरावर नाकाबंदी करून वाहनाची तपासणी सुरू केली। तेव्हा संशयित वाहन आले असता त्यास अडथळा करून अडविले। वाहनात 3 जण बसलेले दिसून आले। वाहनात खोके दिसून आल्याने या खोक्यांमध्ये काय भरले आहे अशी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पथकास संशय आला। खोक्यांची तपासणीत 1,80,000 रुपये किमतीची दारू आढळून आली। 2 लाख रुपये किमतीचे वाहन आणि मोबाईल असा 3,06,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार। काल 21 जून रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की साक्री येथून वेहेरगाव फाट्याकडून रायपूर बारी मार्गे हुंडा मोबिलो या गाडीतून बनावट दारूची वाहतूक होणार आहे। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा निवडणुकीचे पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल योगेश जगताप व अजून 2 असे अंमलदार अधिकारी त्या ठिकाणी कारवाईसाठी रवाना केले। त्या ठिकाणी बरोबर गाडी नाकाबंदी दरम्यान रायपूर बारी जवळ आला असता गोपनीय माहिती मिळालेली मोबिलो गाडी थांबवली। त्याच्यामध्ये साक्री येथील राहणारे रजाक सिकंदर पटवे, महेंद्र शिवाजी चौधरी आणि रावसाहेब कारभारी आहे, 3 राहणार साक्री व त्यांचा एक 4था साथीदार श्रीराम बाबर हा त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झालेला आहे। तरी त्याचा शोध स्थानिक निजामपूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा हे घेत आहे। सदर आरोपींच्या ताब्यातून एकूण 1,80,000चा मुद्देमाल 30 खाकी रंगाचे जे बॉक्स असतात, सुगंधित संत्रा ही दारू मिळून आली। त्याचप्रमाणे असा एकूण 3,68,000 रुपयाचा आपण मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदर आरोपींवर यापूर्वी सुद्धा जिल्ह्यामध्ये बनावट व अवैधरित्या दारू वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत। माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशान्वये त्यांचे मागील रेकॉर्ड करून त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्याचे सुद्धा नियोजित केलेले आहे।